नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. स्वागत आहे तुमचे आपल्या अजून एका ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. आणि आता सुरुवात करूया आपल्या प्रो मॅक्सच्या व्लॉगिंग जर्नीला. तर फायनली आजचा व्लॉग शूट होत आहे 17 प्रो मॅक्सवरती. आणि इथून पुढचे सगळे व्लॉग्स आता याच क्वालिटीमध्ये आणि याच फोनवरती शूट होतील. त्यामुळे क्वालिटी लेवल आपली आता दर्जा वाढलेला आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. त्यामुळे लाईक सगळ्यांनी करा, इम्पॉर्टंट आहे ते. आणि आज मी हा फोन घेऊन पप्पांना दाखवायसाठी जाणार आहे. तर विषय असा आहे की तिथं गेल्यानंतर पप्पांना फोन दाखवल्यानंतर पप्पांची काय रिॲक्शन असणार आहे हे मला बघायचे, आणि तुम्ही पण नक्की बघा. तर चला आता इथून स्टुडिओला जाऊया. स्टुडिओ जवळ एक आपला भाऊ आहे जो आपल्याला भेटायला आलाय. तर चला दाखवतो कोण आहे. लेट्स गो. भाऊ, खरं सांगू का, हे 3 कॅमेरे बघून व्लॉगमध्ये बोलताना जे फील येते ना, खतरनाक फील आहे. म्हणजे भारी वाटते, खरंच लय भारी वाटते. आणि परत परत मनात ह्याच विचार येतात की हे सगळं फक्त तुमच्यामुळे आहे. सो परत एकदा थँक्यू सो मच. आणि कोण आलं भेटायला हे बघा. मनीष भाऊ आलेले आहेत आपल्याला भेटण्यासाठी. ते थोडंसं काम होतं इथं, त्यासाठी आलेले होते. आणि जाता जाता ते आपल्याला भेटायसाठी थांबलेले. तर 2 मिनटं गप्पा टप्पा करतो आणि मग परत तुम्हाला भेटतो. तर मनीष भाऊ बरोबर आमचा प्लॅन ठरला आहे भाऊनो. आम्ही थोडंसं ट्रिपला वगैरे जाणार आहे, एक्सप्लोर करणार आहे गोष्टी. त्याच्यामुळे आमचं ठरलं आहे नियोजन. आता बघूया सक्सेस कधी होते. माझ्याकडनं काय नाही, मी रेडी आहे आज. पण हे जाता जरा काम चालू आहे. जरा शूटिंग झालं की आम्ही लवकरच कुठतरी नियोजन करणार आहे. 100%. कारण आज आता ह्याचं वाडीवरची स्टोरीज वगैरे ते शूट चालू असते, त्याच्यामुळे वेळ मिळतो नाही मिळतो. पण मी आहे, मी असा आहे उपरसुम, मी काय मोकळा आहे. तेव्हा नाही आला तरी मी फिरत आहे भाऊ, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. तर पण हा पण असणार आहे सोबत. नवीन कोण असेल तर भावाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. असंच व्लॉगला प्रतिसाद, चांगला प्रतिसाद 100%. जरासं सज्जन भाषेमध्ये बोलतोय भाऊ, पण काय अडचण नाही, त्याला सवय आहे. पण हळूहळू नॉर्मली आपल्या गावठी लँग्वेज मध्ये येऊ, काय अडचण नाही. गावठी लँग्वेज आपली कॉमेडी व्हिडिओ असते. हा तेवढं होते. कॉमेडी व्हिडिओ मात्र क्वालिटी असते. तुम्ही बघितले असेल कॉमेडी व्हिडिओची. आणि बाकी काय मग सोबत आल्यावरती मग धमालच असणार आहे विषय. ओके भाऊनो, स्टुडिओमध्ये आलोय जस्ट. आणि थोडासा डेटा वगैरे कॉपी करायचा आहे, कारण मी मोबाईल जसा ट्रान्सफर केला तसा सगळा डेटा या फोनमध्ये आलाय. व्लॉग शूट करत असताना खूप जास्त शूट घ्यावं लागतं. तुम्ही जे 8, 10, 12 मिनिटाचा व्लॉग बघता त्याच्या पाठीमागं जवळजवळ 2-3 तासाचं शूट असते. त्यातलं मग कटिंग करून वगैरे सगळं. त्यामुळं थोडासा विषय मला करावा लागेल, थोडासा स्पेस वगैरे मोकळा करावा लागेल, एवढाच विषय. तर मग आता डेटा वगैरे कॉपी करायचा ते पटपट करून घेतो. थोड्या वेळा अरफान पण येणार आहे. अरफान आल्यानंतर बघूया पुढं काय प्लॅन होते. ओके चलो भाऊनं जवळपास 3 वाजत आले. अरफान अजून आलेला नाही. आत्ता फोन आला, यायला लागलाय तो. त्याला येताना कॉफी घेऊन यायला सांगितले. आणि तुमचा भाऊ आत्ता व्लॉग एडिट करत बसलाय, जो गोव्याचा व्लॉग आहे. गोवामधून आम्ही मालवणला चाललेलो, जो लास्टचा पार्ट आहे तो एडिट करत बसलोय मी. हा एडिट व्हायला वेळ लागणार आहे, कारण हा खूप मोठा व्लॉग व्हायला लागलाय. जवळपास ऑलरेडी 2 पार्ट झालेत आणि अजून 3 पार्ट होतील. पण मी आता लास्ट शेवटचा एकच पार्ट करणार आहे. जवळजवळ 40 मिनिटचा तर होईल व्लॉग. बघितला असाल तुम्ही हा व्लॉग ऑलरेडी, पण जरी बघितला नसाल तर इथं लिंक देतो, जाऊन बघा. व्लॉग बघा, सगळे व्लॉग बघा, बघणं गरजेचं आहे. भावानो आत्ता जस्ट अरफान आलाय. वाट बघून बघून माझे डोळे पांढरे झाले. आत्ता आलाय आणि आल्या आल्या कसलाही आवाज काढत बसला बघा वेगवेगळं. एक मिनिट. बघा सगळ्यात बेस्ट ही आहे. थांबा. आलाय ना आवाज काढत बसला. इथं कामाला राहील बाजूला, म्हणजे कामाचा आवाज आहे. इकडे घ्या बघ की. एक मिनिट. बिघाडले भावनं, बिघाडले. ह्याला वाईट वळणाला लागले. असं काही करत नाही, मला इथं सावध राहिलं पाहिजे. अरे पीप पीप शिवाय दे. डेंजर विषय आहे. भारी आहे ही, पण भारी आहे ही. काम म्हणजे काम फास्ट होतं. तर गाईज आता मी पप्पांना फोन दाखवायसाठी घरी चालू आहे. आणि बघूया पप्पांची काय रिॲक्शन असणार आहे हा फोन बघून. माझ्यासोबत अरफान पण येणार होता, पण अरफानला खूप इम्पॉर्टंट काम लागल्यामुळे अरफानला अचानक जावं लागलं. पण माझ्यासोबत युग असणार आहे. तर चला निघूया. युग इथं समोर येऊन थांबलाय, त्याला घेऊया आणि लगेच निघूया आणि बघूया काय रिॲक्शन होते. मजा येणार आहे. काय ओ भाई, बाबू कैसा दिख रहा है, कैसा दिख रहा है. शेवट दणका का घेतला घेतला कालच घेतला. सपला विषय कमबॅक किंग कमबॅक किंग विषय ठॉस आहे. शेवट दिसते शेवट.
क्वालिटी बॅग माझ्यावर खुश होऊन सरांनी हो मला गिफ्ट केलाय नवीन मला सरप्राईज दिलंय आणि सरांनी हो नवीन घेतलाय बघा ह्यो मी हा नवीन घेतला ह्यो नवीन घेतलाय आणि ह्यो मला मी गिफ्ट घेतला केलाय बाबा. मला विषय आता हार जीत ही नाव आहे. पण एवढा नवीन मोबाईल घेतलाय आणि सीएनजी किती रुपयाचं भरले बघा 27 रुपये काय राव आणि 800च्या नोटा दिलेल्या ती पण सांगायचं नाही नाही ही बघा प्रूफ आपल्याकडे एकाच गोष्टीचा आहे 27 रुपये एवढा इसका सीएनजी डाल के टंकी फुल कर दिया 2 लाख का मोबाइल लेके 27 का सीएनजी ये शोभा नहीं देता 27चा सीएनजी टाकून टाकी फुल झाली ना हो. टाकी फुल झाली याला महत्व आहे विषय काय आहे आपल्याला टाकी फुल करणे भावनो तर घराजवळ आलेलो आहे आणि थांबा बघूया पप्पा कुठं आहेत काय करतात एक मिनिट आज गेले मी मित्र यांना म्हणून सांगितले ना मित्राला पाण्या नाही गेले मित्रले मात्र असा विषय असते या 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 नमस्कार घेतलेला आहे अंदाज आहे अंदाज आहे काय आधीचा होता तो माग होता तिचा माहित आहे तो चौका लागता होता आणि तिला कितीला ते विचारायचं नाही घेतला की तिला किती ती काही कळत नाही ओके भावनो तर आता आम्ही निघायला लागलो इथून कारण हे कार्यकर्ता ह्याला जरा गाडी घ्यायची स्कूटी घ्यायची असा काहीतरी विषय आहे. अशा पद्धतीने दुष्काळ पडलाय माणसं पाण्याला आणि इकडे आमच्या इकडे बघू शकता गावाकडे दुष्काळ पडलाय भावने बघा पाणी भरायचं चाललंय ह्या सगळ्या आमच्या गल्लीतल्या काक्या आहेत त्या ताई काक्या सगळ्या आहेत त्या आणि इथं बोर आहे म्हणून आता सध्या गाव जगलंय आमची गल्ली जगली नाहीतर काही खरं नाही आई बघा काय म्हणतेस पाणी नाही मग दुष्काळ आहे वाडा तू आता पाणी कुठलं घेतीस हेच की वाला दुष्काळ आहे क्या करते हो साजना तुम हमसे दूर रह के हम तो जुदाई में अकेले 2 लाख रुपये बाजूला ठेवा 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे चुप चुप रोया करते थे प्रायव्हसी पाहिजे मला चुप भावांनो तर विषय असा करायला अचानक मध्ये भयानक माझा असा काय प्लॅन नव्हता पण हा बोलला की गाडी बुक करायला जायचंय हा घेतो ऍक्टिवा मग ऍक्टिवा बुक करायसाठी जायचंय तर मग लेट व्हायला लागला विषय असा झाला की आम्ही गावाकडे गेलो मागे येईपर्यंत आम्हाला लेट झाला 6 वाजता शोरूम बंद होणार आहे मग म्हणजे डायरेक्ट जाऊया आपण आणि बुक करून येऊया तर मग आता काशेगावला चाललोय डीजे युग साठी स्कूटी बुक करायसाठी भावानो होंडा शोरूम मध्ये पोहोचलेलोय आणि हे बघा त्याच्या आईला ब्लॉगर यायला लागलाय म्हणजे चॅनलचं नाव घेतोय का शिवी देतोय हीच कळत नाही कधी कधी मला टेन्शन येतं पण फायनली आम्ही पोहोचलेलो आहे बघा गाड्या भरपूर काय पण आपली कुठली येतली यातली कुठली तरी आहे थांबा मला सांगतो कुठली भावानो हीच ती गाडी आहे जी बुकिंग केलेली आहे सध्याच्या लेवलला आणि मस्त आहे ब्लॅकच कलर घेणार आहेस हा मी ब्लॅक घेतल्या ना मग आता सगळं ब्लॅक सगळं ब्लॅकच काय आरबीर सगळं ब्लॅक आता आहे तिच्या आईला बायको पण ब्लॅकच आण बायको पण ब्लॅकच आण मॅटर क्लोज सगळं ब्लॅकच करायचं मग नादच करायचं एकदा गाईज तर आता मी त्या ठिकाणी आलेलो आहे जिथं मला सगळ्यात जास्त सुकून भेटतो म्हणजेच आपल्या स्टुडिओमध्ये आलेलो आहे आणि आता मी व्लॉग एडिट करत बसणार आहे आपले कालचे वगैरे जो व्लॉग होता तो एडिट करत बसणार आहे त्यानंतर परत पुढचा प्लॅन ओके चलो एडिटिंग करते लेट्स गो भावानो कंटिन्यू 6 तास एडिटिंग करून तरी पण ब्लॉग एडिट झालेला नाही अजून म्युझिकचं सिनेमॅटिक आणि बाकी कलर ग्रेडिंग वगैरे काम बाकीच आहे पण आता
12 वाजलेत आता आणि जेवणं गरजेचं आहे. इकडे पिक्चर लावलेले मस्तपैकी अथर्व जेवायला बसलेले. अथर्वला खूप भूक लागली. अथर्वनं चालू केलं, थांबला नाही मला भाऊ आज. 12 वाजेपर्यंत थांबला हेच महत्वाचं आहे. माझ्या पण लक्षात आहे, मी कंटिन्यू एडिटिंग मध्ये होतो. त्याच्यामुळे भावानं काय झालं विषय की हा पण जेवलेला नाही, मी पण जेवलेला, माझ्या लक्षच नाही. 7 तास झालं कंटिन्यू एडिटिंग करतोय मी. नॉट अ जोक. एका जागेवर बसून मेहनत खूप जास्त आहे. त्यामुळे लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा ब्लॉग आपण आता इथे एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार ब्लॉग मध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल. Yeah.